किती गळतंय हो का. लय म्हणजे लईच गळतंय हो का. दिसलं का हो का. लय गळतंय. काय करावं, जागाच राहत नाही म्हणूनच शेड बांधलं बघा. लाईट हाय. तर चला, तुम्हाला बी गिफ्ट बघायचंय ना दीक्षाने उघडलंय. हे बघा गिफ्ट. तर काय आलंय, त्या दिवशी मला हेड्या करायला जमला नाही हो का. हे क्रीम आली क्रीम. पनवेलच्या ताईनं पाठवलंय. मेकअपचं सामान पाठवलं होतं का नाही, त्याच्या आधी ही लावायची. लय भारी वास तर येतोय बघा याचा. लय मस्त वास, मला तर लय आवडतो. ही थोडंसं लावायचं मेकअप करायच्या आधी, आणि मग मेकअप करायचा. मग ही लावलं ना आधी, त्याच्यावर फाउंडेशन लावायचं, त्याच्यावर एक पावडर लावायची, त्याच्यावरती ते आयनर कुठं काय दिलेलं आहे ते असं बघून लावायचंय. त्या ताईंना आपल्याला सगळं सांगितलंय. तर हीच गिफ्ट मी आणायला गेलते बानूला, दवाखान्यात बी नेलतं, आणि आता गिफ्ट पण घेऊन आलते. म्हणून मला काय उशीर झालता म्हणून दाखवाय काय जमलं नाही. तर हे गिफ्ट आलेलं आहे, दीक्षासाठी आलेलं आहे खास. अजून कोणत्या ताईनं पाठवलंय काय माहिती. त्या ताईंना काय फोन केला नाही, बहुतेक पुण्याच्या ताईनंच पाठवलेलं असणार आहे. पण त्या ताईंना काय मला फोनच केला नाही. काय पाठवलंय काय माहिती, कारण मला आलता फोन की ताई तुमचं गिफ्ट आलंय या, तुमचं पार्सल आलंय या. तर आता 7 दिवस असतंय ना तिथं. मग आता जाणार आहे मी आणायला. जमलं तर जाणार आहे आणायला, नाही जावंच लागणार आहे. आणि तिथनं तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि अजून आता रविवारी जत्रा आहे, रविवार सोमवारी या सगळ्यांनी जत्रेला. तर हे गिफ्ट आलं तर अजून एकदा सांगते, कंटिन्यू बघत राहावा, सगळी बघत राहावा, लाईक करत जावा. तर चला, तो आपण आरती चालली बघा आताशी. हे आलतं आपल्याला, ही साठी आणायला गेलते मी. तर ही करमाळ्यात येते. करमाळ्याचा पत्ता असल्यामुळं जीवूरमध्ये पण येत नाही आणि भाळवणीत पण येत नाही कुरिअर, म्हणून जावं लागतं लय लांब. तर ती काय जी आहे का नाही बघते ती आपली आता बऱ्यापैकी अशी ओळख पडली. त्यामुळं काय ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, राहू द्या, जेव्हा तुम्हाला यायचंय तेव्हा या आणि घेऊन जावं म्हणतात. तसं कधी ना कधी आणावंच लागतं. मला पण उत्सुकता लय असती तुम्हाला दाखवण्याची, की कधी जाऊ आणू तुम्हाला दाखवू, असं उत्सुकता असते मला. तर आरती चालली आहे. किती माझ्या बानूचं किती अवघड आहे ना, कारण माझ्या बानूला मी कुठं नेऊ शकत नाही. तिच्या आत्म्याला वाटत असं का नाही, कुणी ना कुणी थांबवतंयच का नाही, तिच्या पाय का नाही त्यांचं सुद्धा बघणं. आता आई दीक्षा गेली तर तात्या बानूपाशी बसून राहिले. कोंडून तर जाऊ शकत नाही, ती किड्या मुंगी आहे का कोंडून जायला, नाही का नाही. आणि बानूवर सगळ्यांचा जीव असल्यामुळं का नाही कोण तसे करत नाहीत. म्हणतात परत जाऊ पाया पडा. देव तर कुठं जात नाही ना, देव तर जागेलाच असतो. बघावं म्हणून नेम नसतो. देव ही देव असतो. पण बानूच्या रूपात ही देव असला तर ते विसरून चालतंय का. तिच्या आत्म्याला बी वाटत असेल का नाही मला. आता मी नेत असते, दरवर्षी मी नेते आईला, तिथं बसवत असते आणि आईच्या मांडीवर देत असते. पण आता या वर्षी काही जमलं नाही आपल्याला जायला, आणि बानूला बी नेलं नाही. देवा माफ कर बाबा, काय असते त्या गोष्टी, घे समजून. तू नाही समजून घेणार तर कोण घेणार. तुझी छाया आहे माझ्यावर म्हणून तर आज बी इथपर्यंत आहे. आता लय कालवा असते बघा जत्रच. लय पोरण ही पेते तीन भांडण कुठं ना कुठं काय नाही. आमची बघा जत्रा अशीच असते. कोण येतं जत्रासाठी आणि कोण येतं भांडणासाठी. मग काय तर कशी वर्षाच्या काठी जत्रा असते, कसली जत्रा पार पाडावा मग बघावं. काय जत्रेला सगळी गोळा होतात ना, त्यामुळं त्यांना कोण किती मोठ्या बापाचं आहे ते दाखवावं लागतं या, आहे की नाही. अशी बरीच गाबडी आहे ती आमच्या गावात बिन याची.
तर चला बानूला चारलं असतं. हे गिफ्ट दाखवलं तुम्हाला. आता आवडलं तर लाईक करा. झाले 5 मिनटं बरोबर 12ला गाड्यावर नाही. आणि कुणाला बघायचे असलेलं ना तर आपल्या जुन्या ID ज्योती भालेराव जुनी ID आहे ना त्याच्यावर मी हेड्यावर टाकलेलं आहेत बघा गाड्या वणण्याचं. आणि आज गाड्या वणण्या बघाय तुम्हाला नाही भेटल्या म्हणून जत्रा तर दाखवणारच आहे की तुम्हाला. आणि देव पण दाखवणारच आहे की तुम्हाला दर्शन देणारच आहे की. मी ज्या देवाला मानते त्याला तुम्हाला दर्शन दिलंच पाहिजे का नाही. मग मला दर्शन तर का नाही स्वप्नात दिलंय. खोट नाही बोलत. दर्शन मला मिळलं कारण देवाला पण मनापासून मी. तुम्हाला वाटत असेल ताई कधी पाया पडलेली दिसली नाही, कधी मंदिरात गेलेली दिसली नाही. मंदिरात जावं म्हणून नेम नाही किंवा तिथं देवापाशी नाग रगडून पण उपयोग नाही. मनामध्ये श्रद्धा असली ना, मनामध्ये भावना असल्या ना, वरचा देव येतो की खाली. मग त्यामुळं का नाही आज येरमाळ्याची बी जत्रा असते. माझी आत्या मावळण माझी दरवर्षी जाते आणि जत्रेला गेली की जत्रेला गेले हे येरमाळ्याला गेले की तिकून डायरेक्ट इथंच असायचे. पण आता ती या जगात नाही माझी मावळण. तर चला बाय.